आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे वेळोवेळीचे बदल, जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं, तर सबस्क्राइब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करूया व्हिडिओला। लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म बंद, पोर्टल बंद, पेंडिंग फॉर्म तसेच जे पेंडिंग फॉर्म आहेत ते बाद होणार का? नवीन फॉर्म आता नवीन अर्ज जे करता येणार आहेत की नाही या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर पहा, 2-3 दिवसापूर्वी नारी शक्ती दूत ॲपवरती तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करणं म्हणजेच नवीन अर्ज करणं पूर्णपणे बंद केलेलं आहे। त्याचं कारण पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि पोर्टलवर कालच्या तारखेपर्यंत अर्जांची एकूण संख्या 40 लाखापेक्षा जास्त अर्ज पोर्टलवर करण्यात आलेले होते कालच्या तारखेपर्यंत। परंतु पहा, कालच्या म्हणजे काल पोर्टलवर देखील अर्ज त्या ठिकाणी पोर्टल ओपन होत नव्हतं किंवा वेबसाईट जी आहे ती चालत नव्हती। बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता का पोर्टल आता बंद झालेला आहे, वेबसाईट बंद झालेली आहे, नवीन लाडकी बहीण योजनेसाठी आता फॉर्म भरता येणार नाही का? तर या ठिकाणी पहा, आता पोर्टल व्यवस्थित चालत आहे, तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे ते आता सध्या व्यवस्थित चालत आहे। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरनं हे पोर्टल ओपन करून ऑनलाईन अर्ज करू शकता। लवकर अर्ज करा। 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। जसं जसं कालावधी कमी राहील तसं तसं अर्जांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे साईट जी आहे ती या ठिकाणी पाहू शकता, लोड होऊ शकते, हँग होऊ शकते, असे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते येऊ शकतात। त्यामुळे ज्यावेळेस साईट व्यवस्थित चालत असेल त्यावेळेस तुमचा जो फॉर्म आहे तो भरून घ्या। आणि आता राहिला प्रश्न, जे अर्ज पेंडिंग आहेत, तर जे अर्ज पेंडिंग आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्यांची चेकिंग सुरू आहे, त्यामुळे ते अर्ज पेंडिंग दाखवत आहे तुम्हाला स्टेटस। तर त्या ठिकाणी तुमचं स्टेटस लगेच बदलणार आहे आणि तुम्हाला आता जरी नारी शक्ती दूत ॲपवरती जरी तुम्हाला स्टेटस चेक करता येत नसेल तरी तुम्ही या साईटवरती जाऊन चेक करू शकता। तसेच तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला लगेच मेसेज पडणार आहे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे म्हणून। त्यामुळे जरी पेंडिंग फॉर्म असला तरी काळजी करू नका, लवकरच तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होईल जर व्यवस्थितरित्या फॉर्म भरलेला असेल। पण फॉर्म जर व्यवस्थितरित्या भरलेला नसेल तर तुम्हाला रिजेक्टचा मेसेज येईल आणि तो फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला ॲपवरती किंवा साईटवरती पाहण्यास मिळणार आहे। तर या ठिकाणी पहा, कालची ही कमेंट आहे, यामध्ये पोर्टलवरती पण फॉर्म जो आहे तो व्यवस्थित ओपन होत नाही, त्यांना फॉर्म भरताना अडचणी येत होत्या। पोर्टलवर देखील हा प्रॉब्लेम होत आहे। ज्याप्रमाणे ॲपवरती फॉर्म ओपन होत नव्हता किंवा फॉर्म भरता येत नव्हतं, ॲप ओपन होत नव्हतं, त्याचप्रमाणे पोर्टलवर पण अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी फेस करावे लागत आहेत फॉर्म भरताना। त्यामुळे ज्यावेळेस तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा असेल, तर ज्यावेळेस साईट व्यवस्थित चालत असेल, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून फॉर्म सबमिट होईल आणि लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला 19 तारखेला पैसे अकाउंटला जमा होतील। तर या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप बंद झाल्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म त्या ॲपचे बंद झाल्याच्यानंतर तुमच्यासाठी पोर्टल ओपन केलेलं आहे। या पोर्टलवरती सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते फुल नाव म्हणजे फुल नेम तुम्हाला लिहायचं आहे आधार कार्डप्रमाणे, त्यानंतर मोबाईल नंबर, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, पासवर्ड, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, सर्व व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे। हा अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचा आहे। काळजी करू नका, जे पात्र असणार आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे। 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही कधी जरी अर्ज केला तरी तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळणार आहेत। जरी तुमचा अर्ज सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाला तरी तुम्हाला त्यानंतर पुढच्या महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत। एकूण 3 हप्ते देखील तुम्हाला एकदाच मिळतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। या योजनेमध्ये होणारे बदल जाणून घेण्यासाठी, अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। ह्या पोर्टलची साईट जी आहे म्हणजे पोर्टलची जी लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल, त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता।